वरवट बकाल येथे संगीतमय तुलसी रामायण कथा अखंड हरिनाम सप्ताह। संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथील श्रीराम मंदिरात रामनवमीच्या पर्वावर 23 मार्चपासून आयोजित करण्यात आलेल्या संगीतमय तुलसी रामायण कथा अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या भक्तिमय वातावरणात सुरू आहे। सदर संगीतमय तुलसी रामायण कथेचे वाचन भ.प. श्री कृष्णकृपामृती महाराज अयोध्या यांच्या मधुर वाणीतून व्यासपीठावरून करीत आहेत। कथेची तिसरी पुष्प गुंफताना ते व्यासपीठावरून त्यांनी सांगितले की रामायण कथा ही केवळ एक पौराणिक कथा नसून ती मानवी जीवनाचे सार आणि आदर्श जीवन जगण्याचे मार्गदर्शन करणारा एक महान ग्रंथ आहे। यात धर्म, त्याग, कर्तव्य, कुटुंबप्रेम आणि सत्याचा विजय तसेच अधर्माचा नाश यांसारख्या उच्च आदर्शांचे प्रतीक म्हणून रामकथेतील विविध पात्रे जसे की राम, सीता आणि लक्ष्मण मानवी जीवनातील कठीण परिस्थितीत संयम आणि धैर्याने कसे वागावे असे या कथेमधून शिकल्या जाते, असे त्यांनी व्यासपीठावरून तिसरे पुष्प गुंफताना सांगितले आहे। वरवट बकाल येथे सालाबादप्रमाणे श्रीराम मंदिरात संगीतमय तुलसी रामायण कथेचे आयोजन करण्यात आले असून सदर कथेचे वाचन भ.प. श्री कृष्णकृपामृती महाराज अयोध्या यांच्या मधुर वाणीतून व्यासपीठावरून करीत आहेत। तसेच पहाटे काकड आरती, रामायण कथा वाचन व सायंकाळी हरिपाठ व रात्री विविध कीर्तनकार यांचे कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे। 30 मार्च रोजी काल्याचे कीर्तन संपन्न होऊन महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार असून गावातून रामायण कथेची ग्रंथदिंडी सोहळा संपन्न होऊन कथेची सांगता होणार। या सप्ताहामुळे गावात भक्तिमय वातावरणात निर्माण झाले असून सप्ताहभर धार्मिक कार्यक्रमाचे मंदिर परिसरात रेलचल सुरू आहे। गावातील व पंचक्रोशीतील ग्रामस्थ या संगीत तुलसी रामायण कथेसाठी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत। दयाल सिंग चव्हाण सह नारायण सावतकार, वरवट बकाल, बुलढाणा। तो चंद्र रामजींनी विचारलं, आई बाबांना तो पकडता येतो? म्हणे हो, तुझे बाबा आले की त्याला पकडतील आणि तुझ्या समोर उभं करतील, मग त्याला विचार की तू माझ्याकडे पाहून का हसला? रामजी म्हणाले, आई बाबांना तो 2-3 वेळा विचारलं बरं। जगात सगळ्यात कठीण आहे चंद्र पकडणं, कठीण आहे। जरी माणूस कथेत बसला तरी चंद्र पकडणं कठीण आहे। चंद्र म्हणजे काय? मन। चंद्र म्हणजे काय? जगात सगळ्यात अवघड आहे मन पकडणं, बरोबर आहे का? नाम जप करताना बोट फक्त माळ फिरवत राहतात पण मन इकडे तिकडे फिरून येते। आताही तुम्ही कथेत बसले, आता कथेत बसल्यानंतर आपण बसतो किती वेळ? जास्त 10 नाही तर 15 मिनिटं। बसल्या बसल्या आपल्याला समाधी लागते। समाधी विचार करतात ना, नाही घरी काय चालवशील, काय मी दांगडो तुलशील करत ना, मग पुन्हा माणूस कथा ऐकते, पुन्हा विचार करते। 10:30-11 वाजून राहिले, माझ्या आज रामनवमी, 12 वाजेपर्यंत उपवास आहे। असा उपवास पाहिजे ना, मस्त 12 वाजले, 12:30 वाजले की सगळ्यात चांगला उपवास हनुमान जयंतीचा, सगळ्यात चांगला उपवास। सकाळी 5:30 ते सुरू केला आणि 7:30 खतम। मिळालं कळ पटका। तसे काही लोक आदल्या दिवशी करतात, पण तसा हनुमानजींचा उपवास कधीपासून आहे? सकाळी 5:30 ते सकाळी 7:15 वाजता रोडगेन वांग्याची भाजी पोटात। सगळ्यात चांगला उपवास, सगळ्यात कठीण उपवास महाशिवरात्र। बाबा बाबा बाबा, एकादशी, द्वादशी, पंथी, महाशिव, सगळेच उपाय